प्रख्यात हवामान संशोधक आणि भारताचे सायक्लोमॅन म्हणून ओळखले जाणारे मृत्युंजय महापात्रा यांचा जागतिक हवामान संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. प्रकल्पात उद्घाटन केले. या प्रकल्पात भागीदारी असणारा देश कोणता? उत्तर क्रमांक 4 बांगलादेश. जातीनिहाय सर्वेक्षण करणारे देशातील पहिले राज्य बिहार आहे. जानेवारी 2023 मध्ये प्रवासी भारतीय दिवस संमेलन इंदोर शहरात आयोजित करण्यात आले. राज्य सरकारद्वारे स्थापित राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखर यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांच्याविषयी खालीलपैकी योग्य विधान ओळखा. उत्तर क्रमांक 4 वय सर्व. ते पंजाबचे सर्वात तरुण व सर्वात वयस्कर असे दोन्ही स्वरूपात मुख्यमंत्री राहिले आहेत. पंजाबचे एकूण 5 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला आहे. त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार 2015 त्यांनी सरकारला 2020 मध्ये परत केला होता. पावलेले नादो महानोर यांच्याबाबत दिलेल्या विधानांपैकी योग्य नसलेले विधान ओळखा. उत्तर क्रमांक 2 योग्य नाही. ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेतकवी, रानकवी, निसर्गकवी असे ओळखले जात. त्यांना पद्मश्री, साहित्य अकादमी, जनस्थान पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना महाराष्ट्राला पाणी अडवा, पाणी जिरवा हे घोषवाक्य दिले. सहकारी संघटनेचा अधिकृतपणे 9वा सदस्य म्हणून कोणत्या देशास मान्यता देण्यात आली? 3 इराण. इंटेलिजन्स युनिट EIU व लंडन स्थित संस्थेद्वारे जारी करण्यात आलेला कॉस्ट ऑफ लिव्हिंग 2023 अहवालानुसार जगातील सर्वात महागडे शहर खालीलपैकी कोणते आहे? नंबर 4 झुरिच, स्वित्झर्लंड. संघटनेचा 31वा सदस्य म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला मान्यता मिळाली आहे? उत्तर क्रमांक 3 फिनलंड. बहुआयामी गरिबी निर्देशांक 2023 बाबत अचूक नसलेले विधान ओळखा. उत्तर क्रमांक 1 या अहवालातील 3 निर्देशांकांचा वापर करण्यात आला आहे. सर्वात गरीब राज्यांमध्ये बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश राज्याचा समावेश होतो. या अहवालानुसार गेल्या 5 वर्षांमध्ये देशातील 13.5 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेवर आले. तुर्की व सिरियामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य हेतूने भारताने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली? उत्तर क्रमांक 1 ऑपरेशन दोस्त. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट SDG प्रगतीचा मागोवा घेणारे देशातील पहिले शहर पुढीलपैकी कोणते आहे? उत्तर क्रमांक 3 भोपाळ, मध्य प्रदेश. 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे अयोध्या विमानतळाचे नामकरण महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्याद्वारे दर महिन्याला जनतेशी मन की बात संवाद साधला जातो. याचा 100वा भाग कधी प्रसारित झाला? उत्तर क्रमांक 2 30 एप्रिल 2023. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या युनेस्को कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदी आशिया पॅसिफिक गटातून पाकिस्तान देशाची निवड झाली. येणाऱ्या पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा खालीलपैकी कोणत्या देशात मंजूर झाला आहे? उत्तर क्रमांक 3 न्यूझीलंड. 2023 पासून महाराष्ट्र शासनाने जय जय महाराष्ट्र माझा गीतास राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून मान्यता दिली. सदर गीताचे गायक शाहीर साबळे आहेत. जानेवारी 2024 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा 206 फूट कोणत्या राज्यात उभारला आहे? उत्तर क्रमांक 3 आंध्र प्रदेश. जोडी ओळखा. उत्तर क्रमांक 3 पुष्पकमल दहल, नेपाळचे पंतप्रधान. मॅन्युअल बोटा, इक्वेटोरियल गिनी पंतप्रधान. थर्मल षण्मुगरत्नम, सिंगापूरचे अध्यक्ष. शहाबुद्दीन चप्पू, बांगलादेशचे राष्ट्रपती. घेऊन योग्य विधाने निवडा. उत्तर क्रमांक 1 केवळ अ आणि ब योग्य. 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजित रे साठी पुरस्कारासाठी इस्तवान साबो, मार्टिन स्कोर्सेसी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
महोत्सवाच्या 52व्या आवृत्तीत ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन, भारत हे 5 देश कंट्री ऑफ फोकस होते. आणि विचारात घेऊन योग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 2. ब आणि क व्यतिरिक्त सर्व योग्य. ब आणि क चुकीचे आहेत. बरोबर विधाने. जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूज गंगा विलासला वाराणसी येथे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हे जागतिक वारसा स्थळाचं 50हून अधिक महत्त्वपूर्ण वास्तुस्थानावर थांबेल, कारण ते भारत बांगलादेशी नद्यावर प्रवास करेल. 2007 ते 2022 काळात देशात काला आजाराच्या प्रकरणांपैकी किती टक्के घट झाली आहे? उत्तर क्रमांक 2. 98.7%. घेऊन योग्य विधाने निवडा. उत्तर क्रमांक 3. ड व्यतिरिक्त सर्व योग्य. ड हे चुकीचे आहे, बाकीचे योग्य आहेत. व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट भारतात 12 आणि 13 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट 2023 चे आयोजक युनिटी ऑफ व्हॉइस, युनिटी ऑफ पर्पज या थीम अंतर्गत आले होते. ग्लोबल नॉर्थ आणि किंवा ग्लोबल नॉर्थ शिथिलपणे अमेरिका, कॅनडा, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यासारख्या देशांना संदर्भित करते. विचारात घेऊन योग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 1. सर्व विधाने योग्य. डिजिटल बँकिंगचा संपूर्णपणे अवलंब करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे. केरळ हे भारतातील एकमेव राज्य आहे ज्याने इंटरनेटचा अधिकार हा आपल्या नागरिकांना मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. इंटरनेटचा अधिकार हा मूलभूत हक्कातील कलम 21 संबंधित आहे. वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग संयुक्त राज्य या देशाच्या पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनल्या. दोन्ही विधाने अयोग्य आहेत. मणिपूर राज्याच्या गृहमंत्री अमित शहा यांनी मोर्जिंग पोलो पुतळ्याचे उद्घाटन केले. मणिपूर सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात मणिपूरचे तत्कालीन मुख्यमंत्री नोंगथोम्बन यांच्या उपस्थित हा सोहळा 6 जानेवारी 2000 संस्थेने सार्वभौम हरित रोखे जारी करण्यासाठी सूचक दिनदर्शिका जाहीर केली. उत्तर क्रमांक 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओळखा. केवळ ड व्यतिरिक्त सर्व योग्य. ड विधान चुकीचे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF संस्था ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 प्रकाशित करते. WEF अहवाल त्यांच्या प्रमुख दावोस 2023 बैठकीपूर्वी जारी करण्यात आला आहे, ज्याचे शीर्षक आहे कोऑपरेशन इन अ फ्रॅगमेंटेड वर्ल्ड. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईडची वातावरणातील पातळी विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. त्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला श्रीलंकेतील 3 बँकांसाठी विशेष रुपी होस्ट्रो खाती ठेवण्यासाठी RBIची मंजुरी मिळाली. उत्तर क्रमांक 3. इंडियन बँक. का. उत्तर क्रमांक 2. केवळ क व्यतिरिक्त सर्व योग्य. क हे चुकीचे आहे. योग्य विधाने. भारतीय राज्य बिहारने जात आधारित जनगणना सुरू केली. बिहार राज्य सरकारने जात सर्वेक्षण 2023 चे निष्कर्ष प्रसिद्ध केले, ज्यामध्ये असे दिसून आले की इतर मागासवर्गीय OBC आणि अत्यंत मागासवर्ग EBC मिळून राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 63% आहेत. न्यायमूर्ती रोहिणी आयोग जे 2017 पासून OBCच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नाची तपासणी करत आहे, त्यांनी आपला अहवाल सादर केला आणि शिफारसी अद्याप सार्वजनिक केल्या नाहीत. या राज्याने जग्गा मिशनसाठी UN हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 जिंकला. वीर गार्डियन 2023 हा भारत आणि जपान यांच्यातील पहिला द्विपक्षीय हवाई सराव आहे. स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले कुमारकोम आणि बेपोर कोणत्या राज्यात आहे? उत्तर क्रमांक 2. केरळ. मंत्रालयाने रस्ता सुरक्षा सप्ताह 11 ते 17 जानेवारी पासून साजरा केला.
योग्य उत्तर सांगा. उत्तर क्रमांक 2 क व्यतिरिक्त सर्व योग्य. क हे चुकीचे आहे. 15 ते 21 मे 2023 रोजी आयोजित केलेला 7वा UN ग्लोबल रोड सेफ्टी वीक साजरा केला आहे. शरद यादव यांचे 12 जानेवारी 2023 रोजी वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते? उत्तर क्रमांक 2 राजकारण. योग्य विधान वेळ ओळखा. केवळ क व्यतिरिक्त सर्व योग्य. क विधान योग्य विधाने. केंद्राने 1 जानेवारी 2023 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असे नवीन एक अन्न सुरक्षा योजनेला नाव दिले. अंत्योदय अन्न योजना आणि प्राथमिक घरगुती लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणे 1 जानेवारी 2023 आहे. भारतातील पहिले 5G सक्षम ड्रोन विकसित केले आहे. IG ड्रोन. सुखोई लढाऊ विमान चालवणारी भारतातील पहिली महिला पायलट कोण बनली आहे? उत्तर क्रमांक 2 अवनी चतुर्वेदी. कोणत्या भारतीय चित्रपटाला ऑस्कर 2023 मध्ये डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणीसाठी निवडण्यात आले? उत्तर क्रमांक 2 द एलिफंट व्हिस्परर्स. BCC स्पोर्ट पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर क्रमांक 4 बेथ मीड. कोणत्या देशाने 16 भारतीय फार्मसी आणि फार्मा कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे? उत्तर क्रमांक 4 अर्जेंटिना. शर्मा उत्तर प्रदेश सरकारची सरकारी बस चालवणारी पहिली महिला ठरली आहे. 2022 रायझिंग स्टार ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले आहे. उत्तर क्रमांक 2 अंतिम पंघाल. कोळंबी शेतीबाबत खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. 1 आणि 3 बरोबर आहेत. कोळंबी शेती ही मानवी वापरासाठी कोळंबी उत्पादनासाठी जलसंवर्धन आधारित क्रिया आहे. सरकार प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत कोळंबी शेतीसाठी मदत पुरवते. मध्ये पाहिलेला MIIRA मीरा योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. उत्तर क्रमांक 3 1 2 3 हा भारताने प्रस्तावित केलेला जागतिक उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजरी संशोधन कार्यक्रमाचे समन्वय साधण्यासाठी उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे, ज्याचा प्रस्ताव भारताने मांडला होता. अनेक विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये बाजरीला अन्न सुरक्षेसाठी उपाय मानले जाते. उत्तर क्रमांक 3 1 2 3 ते इतर धान्याच्या तुलनेत कमी सुपीक आणि वालुकामय जमिनीवर घेतले जाऊ शकते. ते कठोर पीक आहे जे सरासरी वार्षिक पर्जन्यमान कमी असली तरी वाढू शकतात. बाजरीच्या खोल मुळांच्या प्रणालीमुळे कठीण परिस्थितीत टिकून राहते आणि पिकांचे जीवनचक्रही कमी असते. तारकश या संयुक्त लष्करी सरावासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? उत्तर क्रमांक C 2 आणि 3 हा एक अनोखा सराव आहे जो केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर दहशतवादी प्रतिसादावर केंद्रित होतो. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक या सरावात सहभागी झाले होते. की कोणती हवाई संरक्षण प्रणाली बरोबर जुळली आहे? उत्तर क्रमांक 2 1 2 3 आयर्न डोम इस्रायल, थाड USA आणि S-400 रशिया, भारत पिनाका.
अयोग्य जोडी निवडा. उत्तर क्रमांक 4. मुख्य आयुक्ताच्या प्रांताबाबतची समिती ही पट्टभी सीतारामय्या यांची होती, तर नलिनी रंजन सरकार ही समिती केंद्रीय राज्यघटनेच्या आर्थिक तरतुदीवरील तज्ज्ञ समिती होती. मूलभूत हक्क उपसमिती जे.पी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती एस.सी. मुखर्जी, नागरिकत्वावरील अंतरिम समिती एस. वरदाचारी. 1946 मध्ये संविधान सभेच्या निवडणुका पार पाडल्या. याबद्दल कोणती विधाने योग्य आहेत? उत्तर क्रमांक 3. 296 जागांपैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या. बालकांसाठी कोणती विशेष तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जाणार नाही असे राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये नमूद केले आहे? राज्यघटनेतील भाग 4 कलम 15(3) अनुसरून महिला व बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जाणार नाही. मध्ये एकूण 15 महिला सदस्य निवडून आल्या होत्या. यांच्याविषयी पुढीलपैकी योग्य विधान काय आहे? फक्त यापैकी 5 महिला या संयुक्त प्रांतातून प्रतिनिधी होत्या. संयुक्त प्रांतातून निवडून आलेल्या 5 महिला बेगम रसूल, कमला चौधरी, पौर्णिमा बॅनर्जी, सुचिता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित, राजकुमारी अमृत कौर, हे मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करीत होत्या. भारतीय राज्यघटनेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? उत्तर क्रमांक 4 ब आणि ड. स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि न्यायिक पुनर्विलोकन. ड. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश यांच्या पदावर दूर करणे. आयरिश राज्यघटनेतून घेतलेली मार्गदर्शक तत्त्वे. राज्यसभेवर सदस्याचे नामनिर्देशन आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धती. घ्या. वरील खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही निर्णय दिला ते दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. उत्तर क्रमांक 2 केशवानंद भारती खटला 1973 आहे. बेरुबारी युनियन खटला 1960 नाही आणि LIC ऑफ इंडिया खटला 1995 आहे. फाजल अली आयोगाबद्दल पुढील विधाने विचारात घ्या. अयोग्य विधान निवडा. उत्तर फक्त क. भाषावर प्रांतांचा मान्य करताना या आयोगाने एक भाषा एक राज्य हा सिद्धांत नाकारला. या आयोगाने आपला अहवाल 1955 मध्ये दिला. डिसेंबर 1953 मध्ये त्रिसदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली. पुढीलपैकी कोणत्या कारणाने एखाद्या व्यक्तीच्या भारतीय नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकते? उत्तर क्रमांक 2 अ आणि ब बरोबर. जर एखाद्या नागरिकाने फसवणूक करून भारताचे नागरिकत्व मिळवले असेल तर, जर असा व्यक्ती भारतीय नागरिकांशी एकनिष्ठ राहण्यास असमर्थ ठरला तर, जर एखादा नागरिक साधारणपणे 7 वर्ष सतत भारताबाहेर राहिला असेल तर, नागरिकांनी नोंदणी प्रक्रियेसाठी अर्ज केल्यानंतर 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात 2 वर्षाचा तुरुंगवास भोगला असेल तर. योग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 4 3 वरीलपैकी सर्व. कायद्यापुढे समानता ही मूळ ब्रिटिश संकल्पना आहे. कायद्याची समान संरक्षण ही संकल्पना अमेरिकन राज्यघटनेतून घेतलेली आहे. अमेरिकन समाज व्यवस्थेत काळा आणि गोरा असा नागरिकांमध्ये भेद आढळत असे, म्हणून जो वंचित आहे त्याला संरक्षित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या अमेरिकेमध्ये कायद्याने समान संरक्षण नमूद आहे. पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा. उत्तर क्रमांक
2 ब आणि क बरोबर. 25 जानेवारी 1947 रोजी एच.सी. मुखर्जी यांनी संविधान सभेच्या उपाध्यक्षपदाची निवडण्यात आले. 16 जुलै 1947 रोजी व्ही.टी. कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या दुसऱ्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विधान चुकीचे आहे. 42व्या घटनादुरुस्तीने मार्गदर्शक तत्वामध्ये कोणत्या कलमांची भर टाकली आहे? उत्तर क्रमांक 4 वरील सर्व. कलम 39F, कलम 39A, कलम 43A आणि कलम 48A. योग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. राज्यघटनेतील कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांच्या हितासंबंधाचे संरक्षण करण्याविषयी तरतूद केलेली आहे. राज्यघटनेतील कलम 29 हे समूहाच्या हक्काचे संरक्षण करते. राज्यघटनेतील कलम 29 हे व्यक्तीच्या हक्कांची हमी देते. राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये नमूद नसलेले परंतु राज्यघटनेत इतर भागात नमूद केलेले अधिकार कोणते आहेत? उत्तर क्रमांक 1 अ, ब, क. कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कोणताही कर आकारला जाणार नाही. कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कोणत्या व्यक्तीला मालमत्तेच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्रामध्ये व्यापार करण्याचे स्वातंत्र्य आहे. कलम 326 मध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने आधारित होतील असे नमूद केले आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आणि त्याची वर्ष याच्या जोड्याजुळा. उत्तर क्रमांक 3 राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा 1967, दहशतवादी आणि विघटनकारी कारवाया प्रतिबंधक कायदा 1985, दहशतवाद प्रतिबंधक कायदा 2002. भारताच्या राज्यघटनेमध्ये 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे. यामध्ये पुढीलपैकी कोणते कर्तव्य नमूद नाही? उत्तर क्रमांक 2 फक्त फ. कर्तव्याची यादी. देशाचे संरक्षण करणे, देशाच्या समृद्ध वारशाचे जतन करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करणे, हिंसाचाराचा त्याग करणे, वैयक्तिक कार्यक्षेत्रामध्ये उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी सतत प्रयत्न करणे. योग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 1 अ आणि ब बरोबर. वजन आणि मापे यांच्या मापदंडाची स्थापना केंद्र सूचीतील विषय आहे. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर हा राज्य सूचीतील विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानासहित ही चूक असून सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान वगळता न्यायालयाचा अवमान हा समवर्ती सूचीतील विषय. भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य घटनेतील कलम 19(1) अ मध्ये नमूद आहे. याबद्दल पुढील विधाने विचारात घ्या. फक्त पर्याय क्रमांक 1 फक्त अ विधान चुकीचे आहे. यावरील निर्बंधामध्ये पहिल्या घटनादुरुस्तीने भर टाकली आहे. यावरील निर्बंधामध्ये 16व्या घटनादुरुस्तीने भर टाकली आहे. ही विधाने बरोबर आहेत. कोणते कायदे मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी आहेत? उत्तर क्रमांक 4 वरील सर्व. द प्रिव्हेन्शन ऑफ इन्फ्लुअन्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971, वन संवर्धन कायदा 1980 आणि शिक्षणाचा अधिकार कायदा 2009. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? उत्तर क्रमांक 4 अ, ब, क. फक्त. घटना दुरुस्ती विधेयक ही खाजगी विधेयक असू शकते. घटना दुरुस्ती विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक नसते. संसदेच्या साध्या बहुमताने केलेली घटना दुरुस्ती राज्यघटनेच्या कलम 368 अंतर्गत येत नाही आणि 42 ऐवजी
24व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकावर सही करणे बंधनकारक असते. योग्य विधान निवडा. पर्याय उत्तरे. उत्तर क्रमांक 4 वरील सर्व. अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये सरकार स्थिर असते, परंतु कायदेमंडळास कमी जबाबदार असते. भारतीय संसदीय शासन पद्धती स्वीकारली असून यामध्ये सरकार अस्थिर असते, परंतु कार्यकारी मंडळाची कायदे मंडळाप्रती जबाबदारी जास्त असते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षाचा असतो. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाल 5 वर्ष असतो. भारतीय राज्यघटनेचा विचार करता संघराज्य वैशिष्ट्यामध्ये पुढील कोणते घटक समाविष्ट होत नाहीत? उत्तर क्रमांक 3 क आणि ई. चाठर राज्यघटना व अविनाशी राज्याचे अस्तित्व. भारतीय संघराज्यामध्ये राज्य अविनाशी नाहीत. आणि ई. स्वतंत्र न्यायव्यवस्था नसून एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. लिखित राज्यघटना व राज्यघटनेचे श्रेष्ठत्व. कायदेमंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे अस्तित्व आणि अधिकारांची विभागणी. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? उत्तर क्रमांक 2 चुकीचे आहे. राज्यसभेत उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांचा पाठिंबा या ठरावासाठी आवश्यक असतो. वस्तू आणि सेवा कर किंवा राज्य सूचीतील बाबीसंबंधी कायदे करणे राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असल्याचा ठराव राज्यसभेने मंजूर केल्यास संसद त्या विषयावर कायदा करू शकते. असा ठराव एकदा मंजूर झाल्यावर 1 वर्षासाठी लागू असतो. या तरतुदीमुळे राज्य विधिमंडळाच्या त्याच विषयावर कायदे करण्याच्या अधिकारावर मर्यादा येत नाहीत. आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी अशी शिफारस पुढीलपैकी कोणी केली होती? उत्तर क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग, राजमन्नार समिती आणि सरकारीय आयोग. योग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 4 अ आणि ब अयोग्य. राष्ट्रपती राजवट आणि राष्ट्रीय आणीबाणीमध्ये राज्याचा विधानसभा बरखास्त केल्या जातात. राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना संसदेने केलेल्या कायद्यानुसार लोकसभेचा कार्यकाल 1 वर्षाने वाढवला जाऊ शकतो. ही विधाने बरोबर. राष्ट्रपतीच्या निवडणुकांमध्ये दिल्ली आणि पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होता येते. या निवडणूक प्रक्रियेमध्ये भविष्यात तयार होणाऱ्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्यांना सामील करायचे असल्यास उत्तर क्रमांक 3 संसदेच्या विशेष बहुमताने आणि 50% राज्यांच्या संमतीने विधेयक मंजूर करावे लागेल. पुढील विधान कोणाचे आहे? उत्तर. भारतीय राज्यघटनेअंतर्गत राष्ट्रपतींना ते स्थान आहे जे ब्रिटिश राज्यघटनेअंतर्गत राजपदाला आहे. राष्ट्रपती राज्याचे प्रमुख असतात, परंतु कार्यकारी मंडळाचे नाहीत. उत्तर क्रमांक 1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अयोग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 4 कलम 67 ब नुसार उपराष्ट्रपतींना पदावर दूर करताना राज्यसभेचे प्रभावी बहुमत असेल तर लोकसभेचे साधे बहुमत अपेक्षित आहे. उपराष्ट्रपतीला त्याच्या पदासाठी कोणतेही वेतन निश्चित केलेले नाही. उपराष्ट्रपतींना राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून वेतन मिळते. राष्ट्रपतींच्या निवड पद्धतीमध्ये आणि पदावर दूर करण्याच्या पद्धतीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. भारतीय घटनेतील कलम 74 नुसार पुढील काय योग्य आहे? उत्तर क्रमांक 1 फक्त अ बरोबर. राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ कार्यरत असेल. क आणि ड बरोबर असून ते कलम 75 संबंधित आहे. राष्ट्रपतीने पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात आणि मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते.
सध्या केंद्रीय पातळीवर 8 कॅबिनेट समित्या अस्तित्वात आहेत. पुढीलपैकी कोणत्या कॅबिनेट समितीला सुपर कॅबिनेट म्हणून ओळखले जाते? उत्तर क्रमांक 1. राजकीय व्यवहार विषयक कॅबिनेट समिती. प्रतिनिधी कायदा 1951 नुसार सदस्य अपात्र ठरणे बाबत पुढील विधाने विचारात घ्या. उत्तर क्रमांक 3 अ आणि ब बरोबर. जर एखाद्या संसद सदस्याला 2 किंवा अधिक वर्षे कारावासाची शिक्षा झाली असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होते. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यास ती व्यक्ती संसद सदस्य म्हणून अपात्र ठरत नाही. संसद सदस्याचे सदस्यत्व रद्द होणे यासाठी 3 कारणे. घटनेनुसार कलम 102, लोकप्रतिनिधी कायदा 1991 आणि पक्षांतर बंदी कायदा 1985. सभापतीविषयी योग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 2 अ क ड बरोबर. अ. 10व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणास्तव उद्भवलेल्या लोकसभेच्या सदस्यांची अपात्रतेविषयी ते निर्णय घेतात. क. ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये यांना पंतप्रधान आणि उपपंतप्रधान नंतर 6वे स्थान देण्यात आले आहे. ते लोकसभेच्या सर्व संसदीय समित्यांची अध्यक्षांची नेमणूक करतात. यांना पदावरून दूर करण्यासाठी 14 दिवसांच्या पूर्वसूचनेनंतर मांडला जाऊ शकतो. खालील विधाने निवडा. पर्याय उत्तरे. उत्तर क्रमांक 3 अ आणि क. खाजगी विधेयक सर्वसाधारणपणे विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. आणि क. सार्वजनिक विधेयक मांडण्यासाठी 7 दिवसाची पूर्वसूचना देणे आवश्यक असते. संसदेच्या संयुक्त बैठकीबाबत पुढील कोणती विधाने योग्य नाहीत? उत्तर क्रमांक 3 बरोबर नाही. संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसभा सभापती असतात. सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापती कामकाज बघतात. दोघे अनुपस्थित असतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. वरील तिघेही बैठकीला अनुपस्थित असल्यास उपस्थित असलेल्या सदस्यांनी निश्चित केलेला एखादा व्यक्ती बैठकीला अध्यक्षस्थानी असतो. वित्तीय विधेयकाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. उत्तर क्रमांक 4 वरील सर्व. कलम 117(1) नुसार मांडण्यात येणाऱ्या वित्त विधेयकामध्ये अर्थ विधेयक आणि सामान्य विधेयक एकत्रित तरतुदी आहेत. हे विधेयक सामान्य विधेयकाप्रमाणे मंजूर केले जातात. या विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद असते. पुढीलपैकी कोणते विधान संसदेतील वित्तविषयक विधेयक समित्यांना लागू असणार नाही? उत्तर क्रमांक 3. त्यामधील सदस्यांची प्रमाणशीर प्रतिनिधित्व क्रमय मतदान पद्धतीने निवड केली जाते. सर्व समित्यांचे अध्यक्ष यांची मात्र लोकसभा सभापती नियुक्ती करतात. यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. मंत्री यामध्ये सदस्य होऊ शकत नाही. 3ही वित्त समित्यांमध्ये कालांतराने सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कार्यकाल दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. उत्तर क्रमांक 4 यापैकी नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त वयाच्या 65 वर्षे न्यायाधीश काम करू शकेल असे नमूद आहे. 6 वर्षे 5 वर्षे असा कार्यकाल नमूद केलेला. पुढीलपैकी कोणते विधाने जनहित याचिकेविषयी योग्य आहेत? उत्तर क्रमांक 4 वरील सर्व. सार्वजनिक हित धोक्यात असल्यास जनहित याचिकांचा वापर करता येतो. समाजातील बहुसंख्य गरीब, अज्ञानी तसेच दुर्बल घटकांच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास त्याची दखल घेतली जावी म्हणून जनहित याचिकेचा आधार घेतला जातो. मानवतावादी दृष्टिकोनातून दुर्लक्षित समाजातील गरीब लोकांपर्यंत न्याय पोहोचावा जनहित याचिकेचा मूळ हेतू आहे. विधान निवडा. उत्तर क्रमांक 1 व आणि ब. राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारण्यापासून 5 वर्ष पदावर राहतात. राज्यपालाच्या 5 वर्षाचा कार्यकाल राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो. बॉम्बे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवायची असल्यास राष्ट्रपती आपल्या अधिकाराने वाढवतील.
प्रत्येक उच्च न्यायालयामध्ये राष्ट्रपतींना वेळोवेळी आवश्यक वाटेल तितकी इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतात. न्यायालयामध्ये आवश्यकता असल्यास राष्ट्रपती अतिरिक्त न्यायाधीश म्हणून एखाद्या न्यायाधीशाची जसे असतं किती कालावधीसाठी नियुक्ती करू शकतात? उत्तर क्रमांक 1 2 वर्ष. अयोग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 4 दोन्ही नाही. विधान अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1978 नुसार राज्यघटनेमध्ये भाग 14 समाविष्ट करण्यात आला. यामध्ये 323 आणि 323 या केवळ 2 कलमांचा समावेश करण्यात आला. अयोग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 1 हे अयोग्य आहे. न्यायिक सेवा प्राधिकरण 1987 नुसार लोक अदालतला वैधानिक दर्जा देण्यात आला. लोक अदालतने दिलेला निर्णय विवादातील सर्व पक्षांना बंधनकारक असतो. लोक अदालतमध्ये अध्यक्ष न्यायिक अधिकारी असतो. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 4 राज्यपालांनी मंत्रिमंडळाला देणं मतभेद झाल्यास नायब राज्यपाल तो विषय राष्ट्रपतीकडे विचारासाठी पाठवतो आणि त्यानुसार कृती करतो. 59व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा देण्यात आला. दिल्लीच्या विधानसभेचे सदस्य 70 एवढी निश्चित करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभेला सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन या विषयावर कायदा करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची पुढीलपैकी कोणती कार्य आहेत? उत्तर क्रमांक 4 वरील सर्व. अनुसूचित जमातींना देण्यात आलेल्या घटनात्मक व कायदेशीर संरक्षक उपायांची चौकशी करणे, अनुसूचित जमातींचा सामाजिक आर्थिक विकास साधण्याकरता आखलेल्या नियोजन प्रक्रियेमध्ये सहभागी होणे, विकास प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी समूहांचे पुनर्वसन प्रभावीपणे करण्यास सल्ला देणे, आदिवासी समाजाचा विकास व्हावा यासाठी योजना तयार करणे.